म्हणजे नमस्कार, मी रोहित इंद्रप्रीत न्यूज मध्ये आपलं स्वागत करतोय. आज आपण आलोय चोपडी गटात नाजऱ्या गावात. आज आपल्यासोबत उल्हास दागुडे पाटील उमेदवार आहेत. उल्हास दागुडे पाटलांनी मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी एक मोठा खुलासा केला होता जी या भागात आणि इतर भागात इतर गटामध्ये जी काही आता कामं सुरू आहेत, लाईट असू द्या, रस्ते असू द्या किंवा डाम टाकण्याची कामं, डीपीची कामं असू द्या, त्याने एक मोठा खुलासा केला होता की ही कामं करत असताना याला कुठली मान्यता नाही, त्याच्याकडे काही पुरावे होते. काही कामांची गडबड आधीच झाली होती, ते काही अधिकाऱ्यांशी बोलले होते. त्यानंतर आज आपली त्यांच्याशी परत भेट होती. आपल्या अनेक गोष्टी आज घडामोडी घडल्यात. आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार. उल्हास दादा, तुम्ही बोलला होता की ही जी कामं सुरू आहेत ही सगळी कामं आचारसंहिता भंग करून कामं सुरू आहेत. तुम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलला होता आणि काही पुरावे तुमच्याकडे होते. तरी कशा प्रकारे कामं चालू आहेत आणि तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी सुद्धा काही प्रतिक्रिया देत का आता? सर्वप्रथम मी चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून त्यांचं स्वागत करतो की बाबा, मी ज्या पद्धतीनं ही जी आचारसंहितेचा भंग करून ज्या पद्धतीनं कामं फक्त भिंग तुम्ही फोडलं होतं. मी बोललो होतो की बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जे बोलतोय मी पुराव्यानिशी बोलतोय आणि हे फक्त 4 दिवसासाठी, फक्त 4च दिवस या दिवसासाठी ही कामं केली जातात आणि ही आचारसंहितेचा याच्यामधून भंग होतोय. याला कोणतीही शासकीय मान्यता नाही असे मी पुरावे सुद्धा मी या ठिकाणी सादर केले होते. त्याचबरोबर मी शासकीय अधिकाऱ्यांशी डायरेक्ट तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, प्रांत साहेब यांच्याशी चर्चा केली होती की बाबा साहेब हे काय आहे. तर त्यांनी सांगितलं होतं या कामाला आमच्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत, आम्ही दिलेल्याही नाहीयेत. हे मी जनतेला ओरडून सांगत होतो आणि ते तुम्ही आज माध्यमाशी बोलता, तुम्ही तुमच्या एक पुरावा सुद्धा दाखवला, सुद्धा मी दाखवला होता. आणि ते काल ज्यावेळी काही पत्रकार MSAB पंढरपूर या अभियंता यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांना या MSAB बद्दल जे पोल आणि डीपी लाईटच्या संदर्भामधल्या तारा याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी जरी परवानगी म्हणजे त्यांनी सांगितलं तरी सुद्धा आम्हाला शासकीय नियमानुसार आम्हाला याच्यामध्ये परवानगी देता येत नाही आणि आजपर्यंत आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि कोणतंही कनेक्शन यामध्ये शेतकऱ्यांचं जोडलं जाणार नाही. यांनी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टीचा उच्चार आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. त्याची फसवणूक केली जात नाही का, असं काय वाटत नाही का? कारण जनतेला फक्त आज बोल येत आहेत, डीप येत आहेत आणि ह्या गोष्टी तर जोडत नसतील तर त्याचा उपयोग काय? मग उपयोग हा शून्य आहे. याच्या पाठीमागे मी सांगितलं होतं पाठीमागच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 2 वर्षापूर्वी अशाच काही उमेदवारांनी नेते मंडळांनी डीपीची आमिष दाखवली होती. याची उदाहरणं सुद्धा मी सांगितली होती कोणत्या कोणत्या गावामध्ये. असं जिवंत उदाहरण याच्यामध्ये आहे. गेल्या पाठीमागच्या आमदारकीला आपल्या बुध्याळ गावामध्ये एक आश्वासन दिलं होतं आणि तुम्हाला बाबा इथं डेपो जोडून आणि त्याचं 1-2 लाख रुपये डिपॉझिट ठेवलं होतं. ते काम झालं नव्हतं. फक्त ते काम आता डेपो जोडायचं काम केलंय. म्हणजे त्या वेळेचं जे इलेक्शन जे झालं ते फ्री मध्ये झालं. आता हे जिल्हा परिषदच्या याच्या वेळेस त्यांनी ती नाटकीय यंत्रणा त्या ठिकाणी अजून काम सुरू तिथं हे केलेलं आहे. त्या बुध्या आणि करांडेवाडीमधील जनतेने मला या गोष्टी सांगितलेत. दादा अशा पद्धतीनं याचं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. त्याला कुठंतरी लगाम गाठला पाहिजे. त्यामुळं इथली सगळी जनता तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि तुम्हाला 100% या ठिकाणी आम्ही न्याय देणार आहे एवढंही त्या जनतेनं आम्हाला सांगितलेलं आहे. काही चाललेल्या या गोष्टींचं एक तुम्ही मोठे भिंग सुद्धा फोडलं होतं. भिंग फोडलं तुम्ही काही उदाहरण दिली होती, तुम्ही काही पुरावे सुद्धा दिले होते. हे करत असताना तुम्हाला कुठल्या प्रकारे दबाव आला होता का? तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का असं करत असताना? कारण हे खूप मोठं राजकारण झालं या गटामध्ये. नाही, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. मी आता बित्रा कार्यकर्ता किंवा बित्रा माणूस मी नाहीये. माझ्यामध्ये तेवढे गट्स आहेत
काय समोरच्याला आर म्हणलं तर कार म्हणायची माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये धमक आहे, कार्यकर्त्यांना सांभाळायची माझ्याकडे ताकद आहे, सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका माझी असल्यामुळं माझ्या पाठीमाग कार्यकर्त्यांची माझ्या हातात हात घालून माझ्या खांद्यावर हात ठेवून कार्यकर्ते आज माझा प्रचार एवढा जोमानं करतात. त्यामुळं एक अपक्ष असूनही एवढा मोठा बलाढ्य पक्ष, या देशामधला पक्ष भारतीय जनता पार्टी, या महाराष्ट्रामधला पक्ष भारतीय जनता पार्टी याच्या समोर मी ताकदीनं उभा आहे. कारण माझ्या पाठीमाग माझ्या जनतेची एवढी मोठी ताकद आहे की ते फक्त म्हणताय दादा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. तुम्ही इन पब्लिक दिवशी मुलाखत देताना तुम्ही असं एक बोलला होता की मी कार्यकर्ते जे सांगतात ते मी ऐकतो आणि मी एक सामान्य कार्यकर्ता. तुम्ही एक बोलला होता, तुम्ही आज परत त्याचा पुनरुच्चार सुद्धा केला जातोय. असं सगळं होत असं तुम्हाला असं वाटतंय का की जनतेची ही कुठंतरी इलेक्शन पुरतं आम्हीच दाखवलं होते आणि हे सगळी फसवणूक होते? जनता तुम्ही काय सांगणार तुमच्या घराच्या लोकांना आणि इतर भागाच्या लोकांना सुद्धा? 100% सांगायचं कशाला पाहिजे, जनतेला पण माहिती आहे की आपली फसवणूक होते, आपली फसवणूक करतायत, फसवणूक चालू आहे. मला डायरेक्टली लोक येऊन मला भेटतात, मला बोलतात. कारण मी कुठल्या गाडीतून मी प्रचार करत नाहीये. माझा प्रचार मी स्वतः, माझी पत्नी, माझ्या घरातला संपूर्ण परिवार, माझे मित्रमंडळी, आम्ही जेवढी गाव आहेत तेवढी पायोपायी जाऊन प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन प्रत्येकाचं दर्शन घेऊन प्रत्येक मतदारासोबत जाऊन वन टू वन कॉन्टॅक्ट करून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आज रोजी माझा प्रचार 100% संपलेला आहे. ह्या सगळं करत असताना आता जी निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आज प्रचार शेवट दिवस होता, 2 दिवसात उद्या मतदान सुरू आहे, निवडणूक आपली जाईल. जनतेला जे आता काही कामं सुरू आहेत ही सगळी, जनतेला तुम्ही काय सांगणार? ही कामं सुरू ती घेतली पाहिजे की थांबवली पाहिजेत कामं? कारण अनेकांचा असा विषय होतो की अनेक लोकांना वाटतं की आम्हाला मिळते, आम्हाला जनतेचा विकास होते, केला पाहिजे, करू द्या, येते तर घेऊ द्या. तुम्हाला असं काय वाटतं की उमेदवार म्हणून येते तर घेऊन कामं होऊ द्या लोकांची? उमेदवार तुम्हाला वाटतं का तसं लोकांना फायदा होतो झाला पाहिजे की नाही? साहेब, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, परंतु पाठीमागच्या 4 ते 5 भाषणामध्ये या सांगोला तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या भाषणातून लोकांना, या तालुक्यातील सर्व लोकांना त्यांनी सांगितलं की बाबा ही आताची जी क्षणिक सुख ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये कामं चालू आहेत. आणि साहेबांनी म्हणजे डॉक्टर आमदार साहेबांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सगळ्या गोष्टी त्यांनी जनतेच्या समोर मांडलेल्या आहेत. कारवाई सुद्धा होणार आहे असं 100%. आणि साहेब जे बोलले होते 100% साहेब जे बोलले होते त्या पद्धतीनं तसंच तंतोतंत आहे. त्यांनी विचार करून ह्या सगळ्या गोष्टी बोलले होते. काय कारण ते पण ज्या आमदार आहेत ते काय असे काय म्हणजे साधा माणूस नाही, बारका माणूस नाही, ते आज 55 वर्ष आमदार राहिले. आबासाहेब यांचे नातं होते, ते राजकीय त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी खूप वैचारिक पद्धतीनं तंतोतंत मिळतं जुळतं लोकांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे लोकांनी ते ऐकलेले आहेत, 100% ऐकलेले आहेत लोकांनी. लोक यांच्या भूलथापाला बरे अजिबात पडलेले नाहीयेत. तर उल्ला दगडे पाटलांचं म्हणणं आहे की लोक भूलथापाला बळी पडणार नाहीत. ज्या आबासाहेबांचा वारसा 55 वर्षावर त्याचे नातूच आज आपल्याला सगळ्या जनतेला सुद्धा सांगतात, त्याने सुद्धा अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. येणाऱ्या काळात जनतेने मात्र या सगळ्या गोष्टींकडे ज्या मिळणाऱ्या क्षणिक गोष्टी आहेत त्या बघितल्या नाही पाहिजे. आपला उमेदवार आपण निवडला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना निवडणुकीच्या या दांडीमध्ये लोकांनी कुठेही बळी पडला नाही पाहिजे. लोकांनी आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे. हे इतकं गरजेचं असतं. म्हणजे आज आपण बोललो पुन्हा दगडे पाटील यांच्या सोबत त्यांच्यासोबत आपण चर्चा बोलतो त्याविषयी बोललो. मला तुम्हाला एक विचारच वाटतंय, राहून गेला प्रश्न आहे. नगरपालिका इलेक्शनला खूप बंडल गेले, सगळे फिरले बंडल, हे सगळे बंडल. आता ह्या इलेक्शनला अजून बंडल फिरतील का? आणि बंडल कशा प्रकारे फिरतील ते किती चालू शकतात? कारण एका उमेदवाराने बाहेर सांगितले आमच्या 500ची बंडल गेली. आता ह्यात काय तशी बंडल आहेत का? नाही, जे बंडल वाटली गेली, जी बंडल दरवाजातून फेकली गेली, ऐकून घ्या, त्याच्यावरती चिठ्ठ्या लिहून काय त्यांना त्यांची जागा नगर परिषदेवर सांगोला नगर परिषदेच्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मला तेच सांगायचं होतं तुम्हाला, तो माझ्याकडून राहून गेला. या मतदारसंघामध्ये चोपडी मतदारसंघामध्ये मी फिरत असताना मी बारकाईने पाहतोय या चोपडी मतदारसंघामध्ये बहुजन वर्ग
खूप मोठ्या प्रमाणात आहे. या बहुजनांना एक पैशाचं लालच दाखवलं जातंय. अशा पद्धतीनं दाखवलं जातंय. माझ्यासारख्याचा बहुजनांचा हनुमंतगाव, निजामपूर, राजुरी, काय बुध्याळ असो, करंडीवाडी असो, काय या भागामध्ये या लोकांना अशा पद्धतीनं आमिष दाखवली जात आहेत. 3,000 रुपये रेट, 5,000 रुपये रेट आणि 5,000 रुपये तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही भंडारा शिवा, तुम्ही गुलाल शिवा, तुम्ही बुक्का शिवा, अशा पद्धतीनं शपथा घेऊन, देवांच्या शपथा घेऊन त्या लोकांना आश्वासनं देऊन गरीब लोकांची फसवणूक करण्याचं काम चालू आहे. अरे मी बांधवांना हात जोडून विनंती करतो की अशा भूलथापांना आणि या 2-3 हजार रुपयासाठी तुम्ही तुमचं इमान, तुम्ही तुमचं मत अजिबात तुम्ही विकू नका. कारण हे तुम्हाला उद्याच्या 9 तारखे 7 तारखेनंतर किंवा 9 तारखेनंतर तुम्हाला या चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये यातला एकही नेता तुम्हाला दिसणार नाही. माझे हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मी एक साधा कार्यकर्ता या नाझरे गावामध्ये जनसंपर्क कार्यालय मी इलेक्शनच्या अगोदर पासून काम करतोय. माझे हात जोडून विनंती आहे, आज तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही शेती पिकवताय, लाखो रुपये उत्पन्न काढताय आणि घरामध्ये साधं तुम्ही जेवण जरी करायचं म्हटलं तर किलो 2-2 किलोची मटण खाताय. तिथं तुमची 2-2, 3-3 हजार रुपये तुमचा तुम्ही त्या मटणवाल्याला देताय. यांचे 1,000-500 रुपये घेऊन तुम्ही कशाला तुमचा स्वतःचा मान सन्मान खाली करताय, स्वतःचा स्वाभिमान घालवताय. जर चुकून जरी एखादा माणूस निवडून आला तर तो सहज बसला चर्चेत तर तो बोलतो मी काय असाच निवडून आला नाही. या सगळ्यांना विकत घेतलंय, मी विकत घेतलंय, यांना बंडलं वाटले अशी तुमची पाठीमागे चर्चा केली जाते. माझी हात जोडून विनंती आहे, मी भावनिक तुम्हाला साथ घालतोय. मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, पण माझी ताकद तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आहे, तुम्हाला न्याय देण्याची आहे. आणि 5 वर्ष तुमच्या चाकरी तुमच्या घरामध्ये जशी सालगडी म्हणून काम करतात, चाकरी करतात, त्या पद्धतीनं तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी 100% खंबीरपणे उभा राहील. एवढंच मी या माध्यमातून सांगतो. आणि तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता माझ्या बहुजन बांधवाला हात जोडून विनंती करतो, अजिबात तुम्ही या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. त्यांनी कुठं कष्टाने कमवून आणलेले पैसे नाहीत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रोज लोकांच्या बांधावर जाताय, 500 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला किती घाम गाळावा लागतोय आणि हे सहज 3,000 रुपये तुम्हाला देऊन जातात. तर यांची कुठली कमाई आहे, यांची कष्टाची कमाई आहे का कुठंतरी हात यांच्या बरबटलेली याची कमाई ही तुम्ही समजून घ्या. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्या. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. एक तळमळीची भावना त्यांनी व्यक्त करून दाखवली. आपल्या मतदारांपर्यंत बोलत असताना त्यांनी ज्या भूलथापांना, पैशाला 500 रुपये मिळवण्यासाठी आपण किती का कष्ट करतो हे सुद्धा त्यांनी दाखवलं. येणारे पैसे किती आहेत, कुणाचे आहेत, काय हे महत्वाचं नसतं. आपला कार्यकर्ता त्यांनी आज जनतेला विश्वास दिलाय आपल्या माध्यमातून की तुमच्या प्रत्येक येणाऱ्या अडचणीवर मात्र मी 100% तुमचं उभा राहील. हा एक विश्वास कार्यकर्त्यांना असणं महत्वाचं असतं. आज आपल्यासोबत गुलाब दगडे पाटील यांनी अनेक गोष्टीचा या इलेक्शन मध्ये खुलासा केला. अनेक मोठमोठे त्यांनी गोष्टी बाहेर काढल्या आणि बाहेर काढत असताना त्यांनी कुठले दबावाला, कुठले भीती बळी सुद्धा पडले नाही. जे काही कामं चालू होती अधिकाऱ्यांची, शासकीय अधिकारी असू द्या किंवा गटाच्या लोकांचा विकास आणि बाकीच्या गोष्टीवर त्यांनी आजपर्यंत आपले संवाद साधला लोकांशी. त्यांचं काम आणि ते काम विकास याच्या बोलले टीका टिप्पणीपेक्षा मी लोकांसाठी काय करतो, लोक माझ्यासाठी काय करतात हे देखील त्यांचं एक विचार आपण पाहतो. त्यांनी अनेक आपल्या भाषणातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या बाईटमधून त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे आज आपल्यासोबत गुलाब दगडे पाटील त्यांनी त्यांची कळकळीची व्यथा आणि मनापासूनची लोकांना एक साथ घातली. त्या साथला येणाऱ्या 2 दिवसाच्या काळात मतदार किती उत्स्फूर्त प्रतिसाद देणार हे देखील आपल्या पाहणे गरजेचं आहे. धन्यवाद.